नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वराज्य चालू घडामोडी या आपल्या युट्यूब चॅनलवर मी अर्जुन दांगट तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आज आपण ऑक्टोबर महिन्यामधील पहिल्या आठवड्यामधील महत्त्वाच्या घडामोडी आणि त्याचे प्रश्न उत्तर पाहणार आहोत. त्या संबंधित जे काही महत्त्वाची माहिती असेल ती देखील आपण सोबत बघूया आणि महत्त्वाचे पॉईंट जे आहेत ते देखील आपण रिवाइज करूया. तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. पण तत्पूर्वी तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. आपलं जे 6 पुस्तक आहे बघा, हे चालू घडामोडीचं 6 पुस्तक आपलं मार्केटमध्ये आहे. तुम्ही जर पुस्तक घेतलं नसेल तर तुम्ही ते पुस्तक खरेदी करू शकता, कारण आता झालेल्या परीक्षांमध्ये या पुस्तकामधून मोठ्या प्रमाणात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. जर तुम्हाला माहित नसेल तर त्यासाठी ही माहिती आहे. तुम्ही पुस्तक मागवू शकता. एकतर तुम्ही ऑनलाईन पुस्तक मागवू शकता, 7020121893 या नंबरवरती संपर्क करून ते तुम्ही मागवू शकता. आणि यानंतर आपण जास्त वेळ न घेता आपल्या लेक्चरला सुरुवात करूया. तर या ठिकाणी आपल्याला पुढचा प्रश्न जो आहे तो प्रश्न बघायचा आहे. बघा, प्रश्न आपल्याला दिलेला आहे. सप्टेंबर 2023 मध्ये कोणाची एका वर्षाच्या कालावधीसाठी रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून पुनर्नियुक्ती करण्यात आली. आता सप्टेंबर 2023 या महिन्यामध्ये रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली. तर या ठिकाणी बघा, लक्षात ठेवायचं आहे आपल्याला, या ठिकाणी 4 पर्याय आहेत. यापैकी एका व्यक्तीची नियुक्ती झालेली आहे. तर बरोबर उत्तर जे आहे ते आपण पाहूया कोणतं असणार आहे. तर एम राजेश्वर राव जे आहेत यांची नियुक्ती रिझर्व्ह बँकेचे डेप्युटी गव्हर्नर म्हणून झालेली आहे. म्हणजेच पर्याय क्रमांक पहिला या प्रश्नाचं काय आहे, बरोबर उत्तर तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि त्याच्यानंतर हे जे इतर व्यक्ती आहेत मग यांचे कोणत्या कोणत्या पदावर नियुक्त झाल्यात ते पण बघून घ्या. भार्गवदास गुप्ता जे आहेत आशियाई विकास बँकेचे उपाध्यक्ष बनलेले आहेत. आशियाई विकास बँक जे आहे तिचे उपाध्यक्ष म्हणून भार्गवदास गुप्ता नियुक्त झालेत. विवेक भसीन आहेत बघा, भाभा अणुसंशोधन केंद्रामध्ये ते संचालक म्हणून नियुक्त झालेत. आणि बाना सिंग जे आहेत यांची नियुक्ती जम्मू काश्मीरमध्ये वॉर अगेन्स्ट वेस्ट म्हणजेच कचऱ्याविरुद्ध लढाई या अभियानाचे सदिच्छा दूत म्हणून झालेली आहे. तर अशा प्रकारे महत्वाचे 4 व्यक्ती त्यांची नियुक्ती तुम्हाला लक्षात ठेवायची. आणि या ठिकाणी रिझर्व्ह बँकेचा उल्लेख आलाय. तर रिझर्व्ह बँकेचं मुख्यालय महाराष्ट्रात मुंबई या ठिकाणी आहे. रिझर्व्ह बँकेची स्थापना तुमच्या सगळ्याला पाठ असली पाहिजे. 1 एप्रिल 1935 ची असून 1934च्या कायद्यानं रिझर्व्ह बँकेची स्थापना झालेली आहे. कोणत्या कायद्यानं स्थापना झालेली आहे? 1934 सालचा कायदा. या कायद्यानं रिझर्व्ह बँक स्थापन झाली. त्याच्यासाठीचा आयोग कोणता होता? हिल्टन यंग आयोग होता किंवा हिल्टन यंग कमिशन होता, असं तुम्ही त्याला म्हणू शकता. याबरोबर रिझर्व्ह बँकेचे पहिले गव्हर्नर तुम्हाला माहित असली पाहिजे. सर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ असं त्यांचं नाव आहे. सर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ असं त्यांचं नाव आहे. त्याचबरोबर पहिले भारतीय गव्हर्नर म्हणून चिंतामण द्वारकानाथ देशमुख यांनी कार्यभार रिझर्व्ह बँकेचा सांभाळला होता. आणि सध्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर आहेत शक्तिकांत दास. सध्या कोण गव्हर्नर आहेत? शक्तिकांत दास. आणि याच रिझर्व्ह बँकेमध्ये डेप्युटी गव्हर्नर म्हणून एम राजेश्वर राव यांची नियुक्ती या ठिकाणी पुनर्नियुक्ती झालेली आहे. हाही मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. तर अशा प्रकारे पहिला प्रश्न होता आपला. आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे जाऊया. या ठिकाणी आता तुम्हाला दुसरा प्रश्न विचारण्यात आलाय. बघा, दुसऱ्या प्रश्नात काय विचारले? सप्टेंबर 2023 मध्ये कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, बार आणि व्यावसायिक आस्थापनांमध्ये ग्राहकांना हुक्का देण्यावर व्यापक बंदी घालण्याची घोषणा केली? हुक्का जो आहे, हुक्का देण्यावरती व्यापक बंदी म्हणजे हुक्क्यावरती बंदी घालण्याची घोषणा कोणत्या राज्य सरकारने केली असं आपण त्याला शॉर्टकट मध्ये म्हणू शकतो. तर या ठिकाणी पहा, 4 राज्य दिलेली आहेत: तेलंगणा, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि ओडिशा. मग यामध्ये आपण काय करूया, आधी सर्व माहिती बघूया, त्याच्यानंतर उत्तराकडे जाऊया. तर बघा, सचिवालयाच्या कामाला गती देण्यासाठी ऑफिसर डेस्क सिस्टम सुरू करणारे राज्य पहा, उत्तर प्रदेश. मग या ठिकाणी उत्तर प्रदेश जे आहे हा पर्याय तर उत्तर येणार नाही. त्यानंतर बघा, जगासाठी स्टेनलेस स्टील डेस्टिनेशन बनण्यासाठी GSSC 2023 सोबत भागीदारी करणारं राज्य बघा ओडिशा. म्हणजे हा पण या ठिकाणी पर्याय असणार नाही. त्याच्यानंतर आहे बघा, पलामूर रंगारेड्डी जलसिंचन योजना, ही तेलंगणाची आहे. मग तेलंगणा त्याच्यासाठी चर्चेमध्ये आहे, म्हणजे इथं पर्यायातला तेलंगणा पण जातो. आता राहिला हरियाणा. तर उत्तर आपलं हरियाणा यायला पाहिजे, कारण हरियाणाच्या राज्यांनी, हरियाणाच्या मुख्यमंत्र्यांनी काय केले आहे, या संबंधी घोषणा केलेली आहे. तर अशा प्रकारे दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर जे आहे ते कोणतं आहे? हरियाणा असं त्याचं उत्तर आहे. चला आता आपण पुढच्या प्रश्नाकडे जाऊया. आता बघा, पुढचा प्रश्न तुम्हाला विचारलाय, आशियाई खेळ 2022 मध्ये खालीलपैकी कोणी महिलांच्या 50 मीटर रायफल 3P या प्रकारामध्ये विश्वविक्रमी सुवर्ण पदक जिंकलेला आहे? आता आशियाई क्रीडा स्पर्धा आहेत. या स्पर्धांमध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3P या प्रकारामध्ये विश्वविक्रमी सुवर्ण पदक कोणी जिंकले? तर बघा, या ठिकाणी
अनुष अग्रवाल हा पर्याय पहिला पर्याय दिलेला आहे बघा. तर अनुष अग्रवालनं इक्वेस्ट्रियन ड्रेसेस या अश्वारोहण प्रकारामध्ये, अश्वलीलाचा जो प्रकार आहे त्याच्यामध्ये कांस्य पदक जिंकले बघा. तर म्हणजे याचं उत्तर अनुष अग्रवाल तर नसणार आहे. नंतर आहे अनंतजीत सिंग नारुका. अनंतजीत सिंग नारुकानं आशियाई क्रीडा स्पर्धांच्या पुरुष स्कीट प्रकारामध्ये नेमबाजी स्पर्धेत भारतासाठी आतापर्यंतचं पहिलं काय केलेलं आहे, रौप्य पदक जिंकलेले. कोणी जिंकले? अनंत सिंग नारुकानं. पण या ठिकाणी प्रश्नाचं उत्तर ते पण नसणार आहे. मग नंतर पुढचा भाग आहे बघा किरण बालियांचा. किरण बालियानं ऍथलेटिक्स मध्ये गोळाफेक प्रकारामध्ये आतापर्यंतचं पहिलं सुवर्ण पदक जिंकलंय. किरण बालियानं ऍथलेटिक्स मध्ये गोळाफेक मध्ये आतापर्यंतचं पहिलं सुवर्ण जिंकलंय. म्हणजे किरण बालियान पण या ठिकाणी उत्तर नाही, कारण प्रश्नामध्ये महिलांच्या 50 मीटर रायफल 3P प्रकाराचा भाग विचारलेला आहे. मग राहिलेली सिप्त कौर नारुका, एक मिनिट थांबा, सिप्त कौर सामरा या ठिकाणी पाहिजे, प्रिंट मिस्टेक आहे, सिप्त कौर सामरा असं पाहिजे हे. तर ही जी सिप्त कौर सामरा आहे ते या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. तर हा भाग तुम्ही या ठिकाणी व्यवस्थितरित्या लक्षात ठेवणार आहात. चला, इथपर्यंत प्रश्न क्लिअर असेल तर आपण आता पुढचा भाग घेऊया. चला, पुढचा प्रश्न आहे बघा, युनिक्लोचं ब्रँड अँबॅसिडर तुम्हाला विचारलेलं आहे. युनिक्लो जे आहे त्याचा ब्रँड अँबॅसिडर कोण आहे? मग या ठिकाणी आपण डिटेल्स बघूया, त्यानंतर उत्तराकडे जाऊया. संजीव कपूर जे आहेत ते इंडियन ऑइलच्या इंडियन एक्स्ट्रातेज LPG ब्रँडचे ब्रँड अँबॅसिडर बनलेत बघा. संजीव कपूर. संजीव कपूरचा पर्याय या ठिकाणी उत्तर येणार आहे का? नाही. यानंतर पुढचा पर्याय आपण पाहूया. राफेल नदाल जो आहे तो इन्फोसिसचा ब्रँड अँबॅसिडर आहे. मग या ठिकाणी हा देखील पर्याय येणार नाही. नंतर आहे शुभमन गिल. शुभमन गिल हा टाटा कॅपिटलचा ब्रँड अँबॅसिडर आहे. कशाचा ब्रँड अँबॅसिडर आहे? टाटा कॅपिटल. म्हणजे तो देखील याचं उत्तर नाही. राहिली कतरिना कैफ. तर कतरिना कैफ या प्रश्नाचं बरोबर उत्तर असणार आहे. चला, पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न बघा, टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग जी आहे या रँकिंगच्या बाबतचा आपल्याला प्रश्न आहे. तर ही रँकिंग जी आहे, टाइम्स हायर वर्ल्ड एज्युकेशन रँकिंग जी आहे, वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आहे, 2024 साठी ती प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. याच्यामध्ये किती भारतीय संस्थांनी स्थान मिळवलं असा तुम्हाला प्रश्न विचारलेला आहे. 80, 88, 91 का 100? तर यामध्ये ज्या भारतीय संस्थांनी स्थान मिळवलेलं आहे या वर्षीच्या आवृत्तीमध्ये भारताच्या एकूण किती संस्थांना स्थान मिळाले? तर 91 संस्थांना यामध्ये स्थान मिळालेलं आहे, किंवा 91 विद्यापीठांना त्यामध्ये स्थान मिळाले. आणि या वर्षीची आवृत्ती होती बघा 20वी आवृत्ती. कितवी आवृत्ती होती? 20वी आवृत्ती होती. आणि यामध्ये 2024 ची जी ही क्रमवारी आहे त्याच्यामध्ये 108 देश आणि प्रदेशामधील 1904 विद्यापीठांचा समावेश आहे. म्हणजे एकूण 1904 विद्यापीठ या क्रमवारीमध्ये आहेत. त्याच्यामध्ये भारतातले 91 विद्यापीठ जे आहेत ती टाइम्स हायर एज्युकेशन युनिव्हर्सिटी रँकिंग जी आहे हिच्यामध्ये समाविष्ट झालेली आहेत. चला, पुढचा भाग बघूया. टाइम्स हायर एज्युकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये जगात पहिल्या स्थानी कोणतं विद्यापीठ आहे? आता आपण पाहिलं भारताचे 91 विद्यापीठ त्याच्यामध्ये समाविष्ट झाली. आता आपल्याला विचारलं जगातलं पहिल्या क्रमांकावरचं विद्यापीठ कोणतं जे की या रँकिंग नुसार आहे? तर या ठिकाणी ऑक्सफर्ड, स्टॅनफोर्ड, मॅसेच्युसेट्स आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरूचा या ठिकाणी ऑप्शन आपल्याला दिसतोय. तर आपण पाहूया, पहिल्या क्रमांकावरती असणारं विद्यापीठ आहे बघा ऑक्सफर्ड विद्यापीठ. हे UK मधलं आहे, म्हणजे उत्तर यायला पाहिजे पर्याय क्रमांक पहिला. दुसऱ्या क्रमांकावर स्टॅनफोर्ड विद्यापीठ आणि चौथ्या क्रमांकावर मॅसेच्युसेट्स इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी जे की अमेरिकेमध्ये आहे. तर अशा प्रकारे पहिले 3 विद्यापीठ तुम्हाला या क्रमवारी मधले लक्षात ठेवावे लागतात, तर ते व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचे आहेत. नंतर पुढचा प्रश्न आहे बघा, टाइम्स हायर एज्युकेशनने जाहीर केलेल्या वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग 2024 मध्ये खालीलपैकी भारतातील कोणती संस्था अव्वल स्थानावरती आहे? मग भारतातली जी अव्वल स्थानावरती असणारी संस्था आहे ती आहे बघा इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू. कोणती आहे? इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू. आणि 2017 नंतर पहिल्यांदाच 201 ते 250च्या क्रमवारी, म्हणजे 201 ते 250च्या दरम्यान ही इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू आलेली आहे. त्याच्यामध्ये पुढचा भाग म्हणजे दुसऱ्या क्रमांकावर भारताच्या बाबतीमध्ये जर विचार केला, बेंगळुरूची जी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स आहे त्याच्यानंतर अण्णा विद्यापीठ आहे, त्याच्यानंतर जामिया मिलिया इस्लामिया हे विद्यापीठ आहे, त्यानंतर महात्मा गांधी विद्यापीठ आहे, नंतर शुल्नी युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर मग आपण जर पाहिलं तर भारताची 501 ते 600च्या दरम्यान असणारी ही सर्व विद्यापीठ आहे.
तर तुम्हाला एक गोष्ट या ठिकाणी लक्षात ठेवायची, आपल्याला प्रश्न विचारला गेल्यावर आपल्याला जगातलं पहिलं विद्यापीठ, त्याच्यानंतर भारतातलं अव्वल विद्यापीठ विचारलं जाईल आणि त्याच्यानंतर एक भाग आहे भारतामधल्या किती संस्था त्याच्यामध्ये समाविष्ट आहेत हा एक भाग आणि त्याची आवृत्ती किती होती. तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी पहिल्या क्रमांकावर, त्याच्यानंतर भारताचं इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स बेंगळुरू भारतातून सर्वोत्तम कामगिरी, त्याच्यानंतर बघा याच्यामध्ये भारतातल्या 91 विद्यापीठांचा समावेश आणि दुसरं म्हणजे या रँकिंगची 20वी आवृत्ती होती. एवढं तुम्ही जरी लक्षात ठेवलं तरी तुमचे बरेचसे प्रश्न जे आहेत 90% प्रश्न त्या ठिकाणी कव्हर होऊन जातील. आता पुढचा भाग आहे बघा, कोणत्या राज्यामधील व्हिओ चिदंबरनार बंदरामधून भारतात पहिल्यांदाच ग्रीन अमोनिया जो आहे तो आयात करण्यात आला. हा मुद्दा तुम्हाला परीक्षेला जो आहे तो विचारला जाऊ शकतो. येणाऱ्या जिल्हा परिषदच्या ज्या परीक्षा आता सुरू आहेत, येणारे जे पेपर्स असतील त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती प्रश्न येऊ शकतो, कारण रिसेंट मुद्द्यावरती प्रश्न विचारतायत. तर हे चिदंबरनार बंदर जे आहे, हे बंदर तुम्हाला लक्षात ठेवायचं की हे बंदर कुठं आहे. हे बंदर आहे बघा तामिळनाडू या राज्यामध्ये. तामिळनाडू राज्यातल्या चिदंबरनार बंदरामधून पहिल्यांदाच भारतामध्ये ग्रीन अमोनिया जो आहे तो आयात करण्यात आलेला आहे. यानंतर आहे बघा वाराणसी. आता वाराणसी का चर्चेत आलंय, तर अपंग व्यक्तींचा महाकुंभ आयोजित करण्यात आला बघा वाराणसीला पहिल्यांदाच. वाराणसी उत्तर प्रदेशातलं शहर आहे, त्या ठिकाणी पहिल्यांदाच अपंग व्यक्तींचा महाकुंभ जो आहे त्याचं आयोजन करण्यात आले. यानंतर आहे बघा भारतातली पहिली ट्रॅफिक लाईट फ्री सिटी जी आहे ती आहे राजस्थान मधील कोटा सिटी. भारतातली पहिली ट्रॅफिक लाईट फ्री सिटी जी आहे ती कोणती आहे, राजस्थान मधली कोटा आहे. नंतर आहे भारतातलं पहिलं झायद चॅरिटी मॅरेथॉन 2024 जे आहे त्याचं आयोजन केरळमध्ये होणार आहे. आणि शाश्वत कचरा व्यवस्थापनासाठी भारतातली पहिली पॉलिथिन वेस्ट बँक सुरू केली बघा उत्तराखंड राज्यात. तर हे पहिल्या घडामोडी ज्या आहेत याच्यावरती तुम्हाला येणाऱ्या सरळ सेवेच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यामध्ये प्रश्न मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. तर तुम्ही त्या परीक्षेच्या दृष्टीने हे सर्व मुद्दे व्यवस्थित लक्षात ठेवायचे आहेत. यानंतर आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 27 सप्टेंबर 2023 रोजी, कधी 27 सप्टेंबर 2023 ला पायाभरणी केलेला आकाशवाणी दाहोद FM प्रसारण केंद्र प्रकल्प जो आहे तो कोणत्या राज्यामध्ये आहे. दाहोद FM प्रसारण केंद्र प्रकल्प. तर बघा दाहोद FM प्रसारण केंद्र प्रकल्पाची पायाभरणी जी झाली ती गुजरात राज्यामध्ये झाली. लक्षात ठेवायचं गुजरातमध्ये दाहोद जे आहे शहर आहे त्या ठिकाणी त्याची पायाभरणी झाली. त्याच्यानंतर बघा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भगवान शिव यांची थीम असलेला क्रिकेट स्टेडियम जो आहे त्याची पायाभरणी केली आहे बघा वाराणसीला. तर हा पण मुद्दा लक्षात ठेवा, कारण शिवशक्ती पॉइंट्स याची तुलना करण्यात आली पंतप्रधानांकडून. त्यानंतर आहे भारत जगातील सर्वात उंच 13,700 फूट या उंचीवरती हवाई दलाचा तळ उभारतोय, तो आहे लडाख मधील न्योमा या ठिकाणी. यानंतरचा भाग होता बघा अरुणाचल प्रदेश जो आहे तो कशासाठी चर्चेत आहे, तर सेला बोगदा जो आहे अरुणाचल प्रदेशात त्याच्यासाठी अरुणाचल चर्चेत आहे. मग का सेला बोगदा चर्चेत आहे, तर 13,000 फुटांपेक्षा अधिक उंचीवर असलेला जगातील सर्वात लांब द्विपदरी बोगदा आहे सेला बोगदा. सेला बोगदा जो आहे तो जगातला सर्वात लांब द्विपदरी बोगदा आहे जो की 13,000 फुटापेक्षा अधिक उंचीवरती आहे. त्यामुळे हा सेला बोगदा चर्चेला होता. मग तुम्ही अशा प्रकारच्या माहिती जी आहे ती पाठ करणं गरजेची आहे, कारण परीक्षेमध्ये आपल्याला महत्वाची माहिती ही राहणार आहे. आता पुढचा प्रश्न आहे बघा, टेल्स फ्रॉम द होम ऑफ वेग्स अँड विगल्स चे लेखक कोण आहेत. आता पुस्तक आहे बघा, या पुस्तकाचे लेखक तुम्हाला विचारलेले आहेत. तर या ठिकाणी पहा विजय राघवन जे आहेत यांचं हे पुस्तक आहे, म्हणजेच पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी उत्तर यायला पाहिजे. त्यानंतर बघा माधव गाडगीळ या ठिकाणी पर्यायामध्ये तुम्हाला दिसत आहेत. माधव गाडगीळ यांचं पुस्तक कोणतं आहे, अ वॉक अप द हिल लिव्हिंग विथ पीपल अँड नेचर, हे त्यांचं आत्मचरित्र आहे. तर हे पण इम्पॉर्टंट आहे. त्याच्यानंतर आपल्याला या ठिकाणी सोनल गोयल दिसत आहेत बघा, सोनल गोयल यांचं एक पुस्तक आहे नेशन कॉलिंग नावाचं त्यांचं पुस्तक आहे. बाकी हे जे पुढचं सब टायटल आहे पुस्तकाचं ते जरी तुमच्या पाठ नसलं तरी पण तुम्हाला याच्यावरून उत्तर येऊन जातं बघा. नेशन कॉलिंग एवढ्यावरून उत्तर येऊन जातं, कारण पुस्तकाच्या बाबतीमध्ये जास्त नावामध्ये छेडछाड करताना आपल्याला परीक्षक दिसत नाहीत. त्यानंतर आहे बघा फायर ऑन द गंगेज नावाचं पुस्तक, राधिका अय्यंगार यांनी ते पुस्तक लिहिलेलं आहे. अशा प्रकारे 4 लेखक आणि त्यांची पुस्तकं तुम्ही व्यवस्थितरित्या या ठिकाणी लक्षात ठेवायची आहेत. चला पुढच्या भागाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आहे बघा, 2023 चा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार कोणाला जाहीर झाला. आता नोबेल पुरस्कारांची घोषणा सध्या सुरू आहे. अर्थशास्त्राचा नोबेल बाकी होता, तो पण आता जाहीर होईल. तर हे जे नोबेल आहेत
तर नोबेलमध्ये विचारलंय आपल्याला वैद्यक शास्त्रामधला नोबेल विचारला बघा. तर mRNA शी संबंधित संशोधन आहे यांचं, कोविड साठीचं ते संशोधन होतं. तर त्याच्यासाठी जो नोबेल पुरस्कार आहे तो कोणाकोणाला जाहीर झाला बघा. कॅटलिन कॅरिको या हंगेरीचे आहेत आणि ड्र्यू वाइजमन हे अमेरिकेचे आहेत. या दोघांना हा पुरस्कार जाहीर झालाय. या ठिकाणी पहिला पर्याय बघा, कॅटलिन कॅरिको आणि ड्र्यू वाइजमन. तर हे दोघं लक्षात ठेवा. यांना वैद्यक शास्त्रामधला नोबेल जाहीर झालाय आणि त्यांनी कोविड-19 आजार जो आहे त्याचा सामना करण्यासाठी mRNA लस जी आहे ती विकसित करण्यासाठी एक संशोधन दिलं होतं आणि त्याच संशोधनासाठी त्यांनी जे योगदान दिलेलं आहे तर त्याच्यासाठी त्यांना वैद्यकीय क्षेत्रामधला नोबेल जो आहे तो जाहीर झालेला आहे. चला पुढचा भाग पाहूया. 2023 चा भौतिक शास्त्रातला नोबेल कोणाला जाहीर झाला? भौतिक शास्त्रातला नोबेल विचारलाय. तर बघा, पिएरे अगोस्टिनी, ॲन लुव्हियर, फेरेंक्रॉज आणि वरील सर्व. तर याचं उत्तर येते बघा वरील सर्व, पर्याय क्रमांक 4. तर कोणाकोणाला जाहीर झाला बघा, पिएरे अगोस्टिनी, फेरेंक्रॉज, ॲन लुव्हियर हे जे व्यक्ती आहेत यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. 1919 पासून याची सुरुवात आहे बघा भौतिक शास्त्राच्या नोबेल पुरस्काराची. आणि याच्यामध्ये यांचं कार्य जे आहे ते पदार्थातील इलेक्ट्रॉन गतिशीलतेच्या अभ्यासाच्या प्रायोगिक पद्धतीसाठी यांना हा पुरस्कार जाहीर झालाय. तसंच भौतिक शास्त्रातील नोबेल विजेते आणि कार्यरत असलेलं ठिकाण जर पाहिलं म्हणजे ते कोणत्या ठिकाणी कार्यरत आहेत तर हे जे ऑगस्टिनी आहेत हे ओहिओ विद्यापीठामध्ये आहेत बघा अमेरिकेच्या. फेरेंक क्राउन जे आहेत ते मॅक्स प्लांक इन्स्टिट्यूट मध्ये आहेत जर्मनीच्या. आणि ॲनी लुलिये जे आहेत ते स्वीडनचे आहेत बघा. तर यांचे देश पण तुम्हाला कधी कधी विचारतात तर तुम्ही त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. चला आता आपल्याला विचारलं बघा, वाघनख जे आहेत छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनख आपल्या महाराष्ट्रामध्ये परत आणली जात आहेत. कोणत्या देशातून आणली जात आहेत? ब्रिटन मधून. तर ब्रिटन मधून ते वाघनख आपण परत आणतोय. तर याच्या संबंधी आपण करार केला. मग हा करार किती वर्षांचा आहे, म्हणजे किती वर्ष ही वाघनख आपल्या महाराष्ट्रात राहणार आहेत? तर या ठिकाणी लक्षात ठेवा 3 वर्षांसाठी हा करार झालेला आहे. किती वर्षांसाठी करार झालाय? 3 वर्षांसाठी. पर्याय क्रमांक 3 याचं बरोबर उत्तर आहे. तर आपण ब्रिटनमध्ये जे वाघनख आहे ती परत आणण्यासाठी व्हिक्टोरिया अँड अल्बर्ट म्युझियम जे आहे या म्युझियम सोबत करार केलेला आहे. 3 ऑक्टोबर 2023 रोजी लंडन या ठिकाणी हा करार जो आहे तो करण्यात आलेला आहे. आणि याच्यासाठी जे व्यक्ती आपले तिथे गेले होते ते होते सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार आणि उद्योग मंत्री होते उदय सामंत. हे 2 महाराष्ट्राचे मंत्री या ठिकाणी आपली वाघनख परत आणण्यासाठी करार करायला गेले होते आणि त्यांनी तो करार केला. आता ही वाघनख महाराष्ट्रामध्ये 3 वर्षांसाठी राहणार आहेत. मग 3 वर्ष कोणते असणार आहेत बघा, नोव्हेंबर 2023 पासून ते नोव्हेंबर 2026 दरम्यान एवढ्या कालावधीसाठी ही वाघनख आपल्या महाराष्ट्रामध्ये राहणार आहेत. तर अशा प्रकारे तुम्ही वाघनखाचा मुद्दा आहे तो व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायचा आहे. चला पुढचा भाग बघा. IMDच्या 2023च्या जागतिक प्रतिभा क्रमवारीमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? आता IMD 2023 जी आहे तिची जागतिक प्रतिभा क्रमवारी प्रसिद्ध झाली आणि त्याच्यामध्ये भारताचा क्रमांक तुम्हाला विचारलाय. तर आपण या ठिकाणी माहिती घेऊया. IMD म्हणजे काय? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. काय नाव आहे? इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट. तर ही जी संस्था आहे हिला शॉर्टकट मध्ये IMD म्हणतात. हिनं वर्ल्ड टॅलेंट रँकिंग प्रसिद्ध केली आणि तिच्यामध्ये 64 अर्थव्यवस्थांपैकी भारतानं 2022 मध्ये भारताचं स्थान होतं 52व. त्या स्थानाच्या तुलनेमध्ये आता आपण 4 स्थानांनी घसरलेलो आहोत आणि आपण 56व्या स्थानी गेलेलो आहोत. 64 अर्थव्यवस्थांमध्ये भारत जो आहे तो कितव्या स्थानावर गेलाय? 56व्या स्थानावर. पहिला कितव्या होता? 52व्या स्थानावरती होता मागच्या वर्षी. आता आपण 56व्या स्थानावरती गेलेलो आहोत. आणि IMD वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023 मध्ये स्वित्झर्लंड जो आहे तो पहिल्या क्रमांकावरती आलेला आहे. स्वित्झर्लंड हा देश जो आहे तो पहिल्या क्रमांकावर आहे. तर लक्झेंबर्ग जो आहे तो दुसऱ्या स्थानावर. तर ब्राझील हा 63व्या आणि मंगोलिया जो आहे तो सर्वात शेवटी आहे 64व्या स्थानावरती. आता तुम्हाला एक सारांश मध्ये जर हा आपण काय म्हणतो याला, ही जी रँकिंग आहे ही जर सारांश केली तर पहिला मुद्दा लक्षात ठेवा, प्रसिद्ध करणारी संस्था IMD आहे. मग तिचा फुल फॉर्म जो आहे इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट असा तिचा फुल फॉर्म आहे. याच्यामध्ये एकूण 64 अर्थव्यवस्थांची टॅलेंट जी आहे, टॅलेंट रँकिंग आहे बरोबर, वर्ल्ड टॅलेंट रँकिंग आहे, त्याच्यामध्ये एकूण 64 अर्थव्यवस्थांचा समावेश आहे. त्याच्यापैकी पहिल्या क्रमांकावर असणारी अर्थव्यवस्था आहे स्वित्झर्लंड, त्याच्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर लक्झेंबर्ग, तिसऱ्या क्रमांकावर आइसलँड आणि चौथ्या बेल्जियम.
तर भारताचा क्रमांक जो आहे तो पहिला 52 वर होता, आता तो 56 वर गेलाय आणि शेवटच्या क्रमांकावर असणारा देश आहे मंगोलिया. तर एवढे मुद्दे तरी तुम्ही कमीत कमी लक्षात ठेवले पाहिजे. त्यापैकी कोणताही मुद्दा तुम्हाला परीक्षेमध्ये IBPS किंवा TCS कडून विचारला जाऊ शकतो. तर त्या पद्धतीने तुम्ही घडामोडी ज्या आहेत त्या लक्षात ठेवायच्या आहेत. आता पुढचा प्रश्न आहे बघा, 2023 मध्ये जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणारा देश विचारलाय तुम्हाला. असा कोणता देश आहे की ज्या देशानं 2023 या वर्षामध्ये जागतिक बँकेकडून सगळ्यात जास्त कर्ज घेतलंय? तुम्हाला वाटलं असेल श्रीलंका असायला पाहिजे, पण इथं ऑप्शन मध्ये श्रीलंका नाहीये, कारण श्रीलंका मागच्या वर्षी आर्थिक दिवाळखोरीत होता आहे की नाही, पण यावर्षी श्रीलंका या ठिकाणी नाही. मग या ठिकाणचा जो देश आहे कोणता असला पाहिजे, तर पाकिस्तान आहे बघा. या ठिकाणी पाकिस्ताननं सर्वाधिक कर्ज घेतलंय जागतिक बँकेकडून. आणि इंडोनेशिया जो आहे त्यानं चीनच्या मदतीने हाय स्पीड रेल्वे सेवा सुरू केलेली आहे, आणि अशा प्रकारचा तो दक्षिण आशियातला पहिला देश ठरलाय. चीनच्या मदतीने हाय स्पीड रेल्वे सेवा सुरू करणारा इंडोनेशिया दक्षिण आशियातला पहिला देश आहे. त्या रेल्वेचं नाव आहे बघा हुश. हुश नावाची रेल्वे सुरू केली त्यांनी, हुश बुलेट ट्रेन ती इंडोनेशियामध्ये. त्याच्यानंतर आहे बघा, भारतातील दूतावास बंद केलाय बघा अफगाणिस्ताननं. अफगाणिस्तानमध्ये जी तालिबानी सत्ता आली, या सत्तेकडून भारतातल्या दूतावासाला मिळणारी जी काही सहाय्य आहे ते कमी प्रमाणात मिळते, त्याच्याबरोबर दुर्लक्ष होतं या दूतावासाकडे. ह्या सगळ्या अडचणीचं त्यांनी कारण देत भारतातला दूतावास बंद केलाय. नंतर बघा 2023 मध्ये जागतिक बँकेकडून सर्वाधिक कर्ज घेणारा देश आपण पाहिलं पाकिस्तान आहे. आणि वर्ल्ड टॅलेंट रँकिंग 2023 मध्ये पहिल्या क्रमांकावर असणारा देश आहे स्वित्झर्लंड. भारताचा क्रमांक 64वा आणि शेवटच्या क्रमांकावर 64व्या क्रमांकावर आहे मंगोलिया. हे 3 देश आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं अत्यंत गरजेचं आहे. चला पुढचा प्रश्न पाहूया. जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य विचारले. आता हे राज्य तुमच्या सगळ्यांना पाठ आहे, पण आपल्याला आकडेवारी बघायची, त्यासाठी आपण एक छोटा प्रश्न घेतलाय. बिहार या राज्यानं जातीनिहाय जनगणना केली, त्याची आकडेवारी प्रसिद्ध केली, आणि या आकडेवारीनुसार काय काय गोष्टी आपल्यासाठी महत्वाच्या आहेत त्या आपण या ठिकाणी पाहूया. बिहार सरकारनं 2 ऑक्टोबर 2023 ला ही जातीनिहाय जनगणना प्रसिद्ध केली. पहिल्यांदा तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो तारखेवरती, कारण आता जनगणनेच्या बाबत बऱ्याच वेळा प्रश्न आला बिहारवर, मग प्रश्न रिपीट होईल याचे चान्सेस पेक्षा तुम्हाला अजून प्रश्न काय चेंज होऊ शकतो याचाही मुद्दा लक्षात असला पाहिजे. 2 ऑक्टोबर 2023 ला ही जनगणना बिहारनं जाहीर केली. याचबरोबर यामध्ये बिहार हे जातीनिहाय जनगणना करणारं पहिलं राज्य ठरलेलं, ज्यांना अशा प्रकारची आकडेवारी जी आहे ती प्रसिद्ध केलेली आहे. यानुसार जर माहिती पाहिली तर बिहारची एकूण लोकसंख्या 13,07,25,310 एवढी भरलेली आहे. हा आकडा पण तुम्हाला IBPS कडून आता विचारला जाऊ शकतो. तुम्ही म्हणाल सर मग बिहारची जनगणना महाराष्ट्रामध्ये कसं काय विचारतील, तर याचं कारण असं आहे, बिहारनं पहिल्यांदा जातीनिहाय जनगणना केल्यामुळे हा आकडा जो आहे तो तुम्हाला विचारण्याचे चान्सेस आहेत. दुसरं म्हणजे बिहारमधून राज्याच्या बाहेर गेलेले जे लोक आहेत ते 53 लाख लोक त्या ठिकाणी नोंदवले गेलेले आहेत. बिहारमध्ये अतिमागास असणाऱ्या लोकांची संख्या 36% लोक जी आहे ती नोंदवली गेली, आणि इतर मागासांची संख्या जी आहे ती 27% नोंदवली गेलेली आहे. अशी मिळून ही संख्या 63% आसपास जाते. तर हाही मुद्दा तुम्हाला लक्षात राहायला पाहिजे. मागासवर्गीयाचा टक्केवारी तिथे तेवढी भरली. त्याच्यानंतर बघा म्हणजे अतिमागास आणि इतर मागास एकूण टक्केवारी जी आहे ती 63% बिहारमध्ये आढळलेली आहे. नंतर पुढचा भाग आहे बघा, अनुसूचित जातीची टक्केवारी तिथे 19.65% आढळली, आणि अनुसूचित जमाती ज्या आहेत त्या 1.68% त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत. म्हणजे SC आणि ST ची जी लोकसंख्या आहे त्याची ही आकडेवारी आहे. पुढचा भाग आहे बघा, सवर्ण असणाऱ्या ज्या जाती आहेत त्यांची लोकसंख्या 15.52% बिहारमध्ये आढळलेली आहे. मग या ठिकाणी सर्वाधिक लोकसंख्या कोणत्या वर्गाची आढळली, तर OBC वर्गाची लोकसंख्या बिहारमध्ये सर्वाधिक आढळली. त्याच्यानंतर अनुसूचित जातीचा प्रवर्ग जो आहे त्याची लोकसंख्या आहे. त्यानंतर आपण जर पाहिलं तर सवर्ण हा प्रवर्ग जो आहे यांची लोकसंख्या, आणि शेवटला अनुसूचित जमाती 1.68% एवढी लोकसंख्या आहे. तर या ठिकाणी आपण धर्मानुसार जर बाब पाहिली, बिहारमध्ये धार्मिक लोकसंख्येचा मुद्दा पाहिला तर बघा बिहारमध्ये हिंदू धर्माची लोकसंख्या 81.99%, म्हणजेच जवळपास 82% असं तुम्ही त्याला म्हणू शकता. तुम्हाला पर्यायामध्ये 82% येऊ शकतं आणि 81.99% येऊ शकतं. दोन्ही पद्धतीने लक्षात ठेवा. जर 81.99% आलं आणि दोन्ही 82% जरी आलं तर त्या ठिकाणी 81.99%वरच तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि जर दोन्ही पर्यायापैकी एक पर्याय येत असेल दोन्ही याच्यापैकी 82 किंवा 81.99, तर मग 82 तुम्ही तिथे उत्तर देणार आहात. नंतर पुढचा भाग आहे बघा,
मुस्लिम लोकसंख्या 17.7% आढळलेली आहे. मुस्लिम लोकसंख्या किती आढळली? 17.7%. ख्रिस्ती आढळली बघा 0.057%. बाकी मग त्यानंतर शीख, बौद्ध, जैन इतर धर्माच्या लोकसंख्या ज्या काय आहेत त्या ठिकाणी आढळलेल्या आहेत. आणि कोणताही धर्म नसलेले त्यांची लोकसंख्या मात्र 0.00016 त्या ठिकाणी आढळलेली आहे. आणि बिहारमध्ये प्रबळ असणारा समाज जर पाहिला तर यादव जातीची लोकसंख्या 14.26% आहे. दुसाद जातीची लोकसंख्या 5.31% आणि चर्मकार जातीची लोकसंख्या 5.25% त्या ठिकाणी आढळलेली आहे. तर अशा प्रकारे जातीनिहाय जनगणनेची आकडेवारी आहे बिहार राज्यामधली, ही तुम्हाला व्यवस्थितरित्या लक्षात ठेवायची. आणि याच्यामध्ये इम्पॉर्टंट पॉईंट आहे ती एक तारीख, दुसरा म्हणजे एकूण लोकसंख्या, तिसरं म्हणजे ओबीसीची लोकसंख्या, आणि त्याच्यानंतर या ठिकाणी सर्वाधिक ज्या धर्माची लोकसंख्या आढळली तो धर्म. एवढे तुमचे टॉपचे पॉईंट आहेत जे पाठ करायचे आहेत. बाकी मग इतर पॉईंट वरती प्रश्न जो जाईल तो त्याच्यानंतरचा भाग होऊ शकतो, पण पहिल्या टप्प्यामध्ये प्रश्न विचारला तर या पॉईंट वरती प्रश्न तुम्हाला येणे अपेक्षित आहे. तर तशी तयारी तुम्ही करायची आहे. आता आपल्याला भाग विचारलाय बघा, भारत बांगलादेश दरम्यान संप्रीती युद्ध सराव जो आहे याची 11वी आवृत्ती कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आली? आता संप्रीती युद्ध सरावाची 11वी आवृत्ती कुठे आयोजित करण्यात आली? तर बघा, संप्रीती युद्ध सराव जो आहे याचं आयोजन कसं झालं तर मेघालय मधील उमरोई या ठिकाणी हा युद्ध सराव आयोजित करण्यात आला. मेघालय मधील उमरोई या ठिकाणी. कोणत्या ठिकाणी? उमरोई. कोणत्या राज्यात आहे? मेघालय मध्ये. आणि याचं आयोजन जे झालं ते 3 ऑक्टोबर 2023 ला झालेलं आहे. कोणत्या देशाबरोबर झालं? भारत आणि बांगलादेशच्या दरम्यान याचं आयोजन झालं. 11वा वार्षिक युद्ध सराव होता. हाही भाग लक्षात ठेवा. आता तुम्हाला या ठिकाणी सांगतो, पिठोरागडला एक युद्ध सराव झालेला आहे भारताचा आणि उझबेकिस्तानचा. त्याच्यानंतर चेन्नई जो आहे तिथे युद्ध सराव आहे. काकीनाडाला एम्फेक्स नावाचा युद्ध सराव आहे. चेन्नईला तर्कश नावाचा युद्ध सराव. हे जे युद्ध सराव आहे ते तुम्ही पाठ करणं गरजेचं आहे. युद्ध सरावामध्ये मॅक्झिमम प्रश्न कसा विचारला जातोय बघा, आयोगाकडचा ट्रेंड जर आपण पाहिला, आयोग प्रश्न घेताना पहिला युद्ध सराव घेतोय बघा. अल मोहद अल हिंदी पहिल्यांदा आयोजित झाला त्यावेळेस विचारला. आता परत एक दुसरा युद्ध सराव आहे, त्रिसेवा युद्ध सराव होता बघा, 3 देशांचा होता तो, तर तो एक विचारला. त्याच्यानंतर आता तुम्हाला पहिला युद्ध सरावामध्ये अजून 2 युद्ध सराव बाकी आहेत बघा. एक जपानचा आहे, आपण जपान सोबत नवीन युद्ध सराव सुरू केलाय, आणि एक फ्रान्स सोबत फ्रिंजेक्स नावाचा युद्ध सराव सुरू केलाय. तर ते दोनही युद्ध सराव पुढच्या परीक्षेसाठी राखून ठेवा, कारण प्रश्न आला तर तुम्हाला आला पाहिजे. आणि या ठिकाणी आपण ह्या प्रश्नाच्या नंतर पुढच्या मुद्द्याकडे जाऊया. आता विचारलं बघा, प्रधानमंत्री फेरीवाले आत्मनिर्भर निधी म्हणजेच पीएम स्वनिधी योजनेच्या अंतर्गत 3 ऑक्टोबर 2023 पर्यंत भारतातील 50 लाखापेक्षा अधिक फेरीवाल्यापर्यंत या योजनेचा लाभ पोहोचवण्याचं लक्ष्य जे आहे ते साध्य करण्यात आले. तर मग तुम्हाला विचारले की ही योजना कोणत्या वर्षी सुरू करण्यात आली? योजनेचं वर्ष बरोबर. आता 50 लाखाचं टार्गेट कंप्लीट झाले त्यामुळे योजना चर्चेत आहे. मग सध्याचा जो परीक्षा पद्धतीमध्ये प्रश्न विचारण्याचा ट्रेंड आहे त्यानुसार प्रश्न जर घेतला तर तुम्हाला वर्ष विचारलं जाऊ शकतं. तर या ठिकाणी लक्षात ठेवा, ही जी योजना आहे तर हिच्याबाबतची माहिती जर आपण पाहिली तर 1 जून 2020 ला ही योजना जी आहे ती सुरू झालेली आहे. म्हणजे पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी याचं उत्तर येतंय. जून 2020 मध्ये सुरू झाली. याच्याशी संबंधित मंत्रालय लक्षात ठेवा, केंद्रीय गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालयाची ही योजना असून हिचं वैशिष्ट्य जर पाहिलं तर शहरी फेरीवाल्यांसाठी एक सूक्ष्म पत योजना म्हणून ही योजना राबवली जाते. आणि योजनेचं उद्दिष्ट होतं की 50,000 रुपयापर्यंत तारणमुक्त खेळतं भांडवल कर्ज प्रदान करणं हे या योजनेचं उद्दिष्ट आहे. आणि या योजनेनं नुकताच काय केलेलं आहे तर 3 ऑक्टोबर 2023 पर्यंतची जर माहिती पाहिली तर 50 लाखापेक्षा अधिक फेरीवाल्यापर्यंत हिचा लाभ जो आहे तो पोहोचवलेला आहे. त्यामुळे ही जी पीएम स्वनिधी नावाची योजना आहे ती चर्चेत आहे. मग या ठिकाणी तुम्हाला पीएम स्वनिधी योजना, तिची तारीख, ती कोणत्या मंत्रालयाशी संबंधित आहे, तिचं उद्दिष्ट काय आहे आणि कोणतं टार्गेट कंप्लीट केलं, ह्या सगळ्या बाबी तुम्ही अभ्यासणं गरजेचं आहे. तर तुम्ही त्या पद्धतीनं लक्षात ठेवायचं आहे. चला, आता विचारलं बघा, युपीएससीच्या सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली? या ठिकाणी परत 4 व्यक्ती आहेत. याच्यामध्ये बघा शैलेश दासगुप्ता आहेत, दिनेश दास आहेत, प्रकाश महानवर आहेत आणि गोपाळ सुब्रमण्यम आहेत. तर मग या ठिकाणी नियुक्ती ज्यांची झाली ती आपण बघूया बघा. आता कोणाची झाली? गोपाळ सुब्रमण्यम जे आहे ते इंटेल इंडियाचे अध्यक्ष झालेत. कोणाचे अध्यक्ष झालेत? इंटेल इंडिया या कंपनीचे ते अध्यक्ष झालेत. म्हणजे या ठिकाणी हे उत्तर नसणार आहे. शैलेश गुप्ता हे मीडिया रिसर्च युजर्स काउन्सिल इंडियाचे अध्यक्ष झालेत. मीडिया रिसर्च युजर्स काउन्सिल इंडियाचे अध्यक्ष शैलेश गुप्ता पण उत्तर येणार नाही. प्रकाश अण्णा महानवर जे आहेत हे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू झालेत. आता हा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवणं गरजेचं आहे बघा. जिल्हा परिषद भरतीसाठी विद्यापीठाच्या कुलगुरूची नियुक्ती तुम्हाला विचारली जाऊ शकते. कारण काय आहे, महाराष्ट्रातली महत्वाची नियुक्ती आहे
तर लक्षात ठेवा प्रकाश अण्णा महानवर जे आहेत हे अहिल्याबाई विद्यापीठाचे काय आहेत, त्या ठिकाणी कुलगुरू म्हणून त्यांची निवड झाली. नंतर दिनेश दास जे आहेत ते UPSC चे सदस्य बनलेले आहेत, पर्याय क्रमांक 4 त्याचं उत्तर आहे. आणि मनोज सोनी सध्या UPSC चे अध्यक्ष आहेत, यांनी यांना शपथ दिलेली आहे. तर तो एक मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. अशा प्रकारे या ठिकाणची इन्फॉर्मेशन आहे. पुढचा भाग आहे बघा, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या म्हणजेच PTIच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली. प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या म्हणजेच PTIच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झाली. तर या ठिकाणी परत प्रकाश महानवर आले. आता तुम्हाला आठवलं पाहिजे प्रकाश महानवर अहिल्याबाई विद्यापीठ सोलापूर, बरोबर, अहिल्यादेवी विद्यापीठ, अहिल्यादेवी विद्यापीठ. याच्यानंतर दिनेश दास म्हटलं की मग UPSC चे सदस्य लक्षात आलं पाहिजे, UPSC सदस्य बनलेत नवीन. मनोज सोनी जर म्हटलं की मग UPSC चे अध्यक्ष असलं पाहिजे. शैलेश गुप्ता, KN शांतकुमार. मग या ठिकाणी बघा शैलेश गुप्ता जे आहेत ते मीडिया रिसर्च युजर्स काउन्सिल इंडियाचे अध्यक्ष बनलेले आहेत. आणि आपल्याला विचारलेलं काय आहे, प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष. मग त्यांचं उत्तर येते KN शांताकुमार. या प्रश्नाचं उत्तर काय येते, KN शांताकुमार. अशा प्रकारे हा मुद्दा व्यवस्थित लक्षात ठेवा आणि आपण पुढच्या भागाकडे जाऊया. आता आहे बघा, विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नवे सचिव म्हणून कोणी कार्यभार स्वीकारला. आता आपण नुकताच प्रश्न पाहिला तर बघा KN शांताकुमार यांचा प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाचे संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून नियुक्त झाले. प्रकाश अण्णा महानवर यांचा आपण प्रश्न पाहिलेला आहे, सॉरी यांच्याबाबत माहिती बघितली होती. काय पाहिलं होतं, अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ जे आहे सोलापूरचं त्याचे कुलगुरू झालेत. आणि इकडे दिनेश दास यांच्याबाबतचा आपण मुद्दा पाहिला, UPSC चे ते नवीन सदस्य बनलेले आहेत. मग या ठिकाणी राहतो पर्याय एक अभय करंदीकरांचा, म्हणजे उत्तर यायला पाहिजे अभय करंदीकर, पण आपण कन्फर्म करून घेऊया. बघा अभय करंदीकर जे आहेत ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नवीन सचिव बनलेले आहेत. तर तुम्ही या पद्धतीने त्यांचं नाव जे आहे ते लक्षात ठेवायचे. बाकी पुन्हा हे लोक जर रिवाइज केले आपण सगळे तर प्रकाश महानवर अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे कुलगुरू, अभय करंदीकर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नवीन सचिव, त्यानंतर दिनेश दास UPSC चे सदस्य आणि KN शांताकुमार प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाच्या अध्यक्षपदी 1 वर्षासाठी त्यांची निवड झालेली आहे. तर ही सगळे लोक लक्षात ठेवा. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे महत्त्वाचे कुलगुरू आहेत, ते पण तुम्हाला व्यवस्थित लक्षात ठेवावं लागणार आहे. चला पुढचा भाग आहे बघा, आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे सदस्यत्व स्वीकारण्यासाठी कोणत्या देशाच्या संसदेमध्ये मतदान घेण्यात आले. हा मुद्दा खूप इम्पॉर्टंट आहे. जागतिक घडामोडीच्या बाबत आपण विचार केला तर याच्यावरती आपल्याला बरेचसे प्रश्न जे आहेत ते आठवायचे आहेत, त्यांच्याबाबतचे मुद्दे पण आठवायला पाहिजे, कारण हा मुद्दा जागतिक घडामोडीशी आपल्याला इम्पॉर्टंट ठरतो. आर्मेनिया हा जो देश आहे या देशानं आता ठरवलेलं आहे की ते आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे सदस्य बनणार आहेत. मग या ठिकाणी तुम्हाला आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा मुद्दा आला की मग त्या ठिकाणी तुम्हाला रशियाचे राष्ट्राध्यक्ष आठवले पाहिजे, त्या मारिया बोलोवा आठवल्या पाहिजे, बरोबर. ह्या 2 व्यक्तींच्या विरोधामध्ये आंतरराष्ट्रीय न्यायालयाचं काय आहे, वॉरंट काढलेलं आहे. त्यांनी सांगितलेलं आहे की तुम्ही युक्रेनमध्ये जो बालकांवरील अत्याचार आहे युद्धाच्या माध्यमामधून होतोय तर त्याच्यानुसार त्यांच्यावर वॉरंट काढण्यात आलेलं आहे. तर तो मुद्दा तुम्हाला आठवला पाहिजे. मग त्यामुळे आता रशिया जो आहे आर्मेनियाचा जुना मित्र आहे, रशियाने याला विरोध केलाय की रशियानं सांगितलं तुम्ही जर तिकडे जॉईन झाले तर मग रशिया आर्मेनियाच्या भागामध्ये रशियाचे राष्ट्राध्यक्ष जर आले तर त्यांना अटक करणं हे क्रमप्राप्त आहे आर्मेनियाला. कारण आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचा रूल आहे की त्याला जो व्यक्ती हवा आहे किंवा ज्या व्यक्तीच्या विरोधात आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचं वॉरंट निघालेलं असेल तर मग आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाचे जे सदस्य असतात त्या देशामध्ये जर तो व्यक्ती असेल तर त्या देशानं त्यांना पकडून आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालयाकडे सोपवायचं असतं. म्हणून रशियानं काय केलं, विरोध केला आर्मेनियाला. पण आर्मेनियानं असं सांगितलं की आम्ही तुम्हाला अटक करणार नाही जरी आम्ही त्याला सदस्यत्व स्वीकारलं तरी पण त्याच्यावर रशियाची नाराजी आहे. तर हा भाग आहे बघा. आणि याच्यामध्ये पुढचा महत्वाचा भाग म्हणजे आंतरराष्ट्रीय फौजदारी न्यायालय जर बघितलं तर याची स्थापना आहे बघा 17 जुलै 1998 ची. त्याचा करार आहे रोम करार. हा जो रोम करार आहे तो लक्षात ठेवा. म्हणजे रोम, इटलीमधील रोम या ठिकाणी त्याची संकल्पना अस्तित्वात आली होती आणि याची मुख्यतः प्रामुख्याने स्थापना जी झाली ती 1 जुलै 2002 ला झालेली आहे. हिचं मुख्यालय जे आहे ते नेदरलँड्स मध्ये हेग या ठिकाणी असून सदस्य देश जे आहेत ते 123 आहेत. आणि आता आर्मेनिया जर त्याचा सदस्य झाला तर तो 124वा सदस्य ठरू शकतो. आणि या वर्षामध्ये बऱ्याच संघटनांचे सदस्य वाढलेत बघा, ब्रिक्सचे वाढलेत, त्याच्यानंतर G20चे वाढलाय, आता हे परत इकडचं वाढते, परत नाटोचा सदस्य वाढलेला आहे. तर ते सगळे मुद्दे तुम्हाला माहित असले पाहिजे. अधिकार क्षेत्राच्या बाबतीत जर आपण गोष्ट पाहिली तर तुम्हाला सांगितलं सदस्य देशांना काय करावं लागतं, त्या देशामध्ये जर यांचा संबंधित व्यक्ती आढळला, यांचा आरोपी जर असेल तर त्याला अटक करावी लागते.
पुढचा भाग आहे अमेरिका, चीन, रशिया, भारत, इस्रायल हे जे देश आहेत त्याचे सदस्य नाही. त्याच्यानंतर युक्रेन पण त्याचा सदस्य नाही, पण युक्रेनने अधिकार दिलेत की आमच्या प्रदेशामध्ये जर काही झालं तर तुम्ही तपासणी करा म्हणून. म्हणून युक्रेनच्या प्रदेशामधीलच्या गोष्टीबद्दल रशियाच्या राष्ट्राध्यक्षांविरुद्ध अटक वॉरंट काढले यांनी. तर तोही भाग तुम्ही लक्षात ठेवायचा नाही. हे जे लोक याचे सदस्य नाहीत याचं कारण असे, यांनी सांगितलं तुम्ही राजकीय हेतून प्रेरित निर्णय जर घेतला तर मग आम्ही त्याच्यावर तो अन्याय सहन करणार नाही. म्हणूनच या लोकांनी सदस्य घेतलं नाही. महत्वाचे जे प्रमुख देश आहेत त्या देशांनी सदस्यत्व याचं स्वीकारलेलं नाही. हाही मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. चला पुढचा भाग आहे बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताबाहेरील सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आलाय बघा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा भारताच्या बाहेर सर्वात उंच पुतळा कोणत्या देशात उभारण्यात आलाय. लक्षात ठेवा भारतामध्ये सर्वात उंच पुतळा कोणत्या ठिकाणी आहे, हैदराबादला आहे बघा. भारतामध्ये हैदराबादला सर्वात उंच पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आता आपल्याला विचारलं भारताच्या बाहेर सर्वात उंच, तर तो कोणत्या देशामध्ये आहे बघून घ्या. आता भारताच्या बाहेर अमेरिकेमध्ये हा पुतळा जो आहे तो उभारण्यात आला. याचं उद्घाटन जे आहे ते 14 ऑक्टोबरला केलं जाणार आहे बघा. कधी केलं जाणार आहे, 14 ऑक्टोबरला त्याचं उद्घाटन होणार आहे. आणि या पुतळ्याच्या बाबतीमध्ये लक्षात ठेवा याला नाव देण्यात आलं स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी. काय नाव देण्यात आलंय, स्टॅच्यू ऑफ इक्वॅलिटी असं त्याचं नाव दिलंय. आणि या पुतळ्याला याची निर्मिती करणारे व्यक्ती बघा राम सुतार आहेत बघा. आणि हे जे राम सुतार आहेत यांनीच काय केलेलं आहे, हैदराबादचा पुतळा पण यांनीच निर्माण केलेला आहे. तेलंगणामध्ये जो पुतळा आहे त्याचं उद्घाटन झालं. भारतातला सगळ्यात उंच पुतळा आहे तो. तर त्या ठिकाणी शिल्पकार राम सुतार जे आहेत त्यांनीच त्याची निर्मिती केली. इथं पण यांचीच काय आहे कारागिरी आहे. पुढचा भाग आहे बघा. उंची आहे 19 फूट उंचीचा पुतळा आहे. हा किती फुटाचा आहे, 19 फुटाचा. आणि अमेरिकेमध्ये मेरीलँड राज्यामध्ये आहे. कोणत्या राज्यात आहे, मेरीलँड राज्यात. अकोकिक नावाचं एक ठिकाण आहे बघा, त्या ठिकाणी हा पुतळा उभारण्यात आलाय. आणि याचं वैशिष्ट्य म्हणजे हा भारताच्या बाहेरचा सर्वात उंच पुतळा आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. एवढा मुद्दा तुम्ही या ठिकाणी लक्षात ठेवायचा आहे. चला आता आपल्याला परत प्रश्न विचारला की बाबा महाराष्ट्र लोकसेवा आयोग जो आहे, तर महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदावर आता परत काही व्यक्ती या ठिकाणी आहेत बघा. अभय करंदीकर आहेत, प्रकाश अण्णा महानवर आहेत, दिनेश दास आहेत आणि रजनीश शेठ आहेत. तर आपण जर पर्यायाचा विचार केला तर या ठिकाणी आपले हे पर्याय पाहून झाले आहेत. म्हणजे इथं रजनीश शेठ उत्तर यायला पाहिजे. तर आपण पाहून घेऊया रजनीश शेठ आहेत का. तर बघा प्रकाश अण्णा महानवर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचे कुलगुरू बनलेत. अभय करंदीकर विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागाचे नवीन सचिव बनलेत. दिनेश दास यूपीएससीचे सदस्य बनलेत. के.एन. शांताकुमार प्रेस ट्रस्ट ऑफ इंडियाच्या संचालक मंडळाचे काय झाले ते अध्यक्ष बनलेले 1 वर्षासाठी. आणि रजनीश शेठ जे आहेत ते महाराष्ट्र लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष बनलेले आहेत. आणि केंद्रीय लोकसेवा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत, मनोज सोनी आहेत. अशा प्रकारे इम्पॉर्टंट इन्फॉर्मेशन लक्षात ठेवून घ्या. चला आता कोणत्या संघानं शाफ अंडर 19 फुटबॉल विश्वकप जिंकला. आता ही फुटबॉल विश्वकप स्पर्धा आहे तर कोणत्या देशानं जिंकली अशी विचारली तर पाहून घ्या. हा जो देश आहे हा देश आहे बघा भारत. भारतानं 3ऱ्यांदा ही स्पर्धा जिंकली. कितव्यांदा जिंकली, 3ऱ्यांदा ही स्पर्धा भारतानं जिंकलेली आहे. आणि उपविजेता ठरलेला आहे पाकिस्तान. कोणता देश उपविजेता आहे, पाकिस्तान. आणि आयोजन कुठं झालं, नेपाळमध्ये. यजमान पण लक्षात ठेवा नेपाळच्या काठमांडू शहरामध्ये संपूर्ण स्पर्धा पार पडली. आणि यामध्ये विजेता भारत, उपविजेता पाकिस्तान. आणि या स्पर्धेची आवृत्ती राहिली 5वी. तर ही स्पर्धा तुम्हाला लक्षात ठेवावी लागणार आहे. आता जिल्हा परिषदच्या परीक्षा आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला याच्यावरती पण प्रश्न पाहायला मिळू शकतो. तर लक्षात ठेवा भारत विजेता ठरलेला आहे. आयोजन नेपाळमध्ये झालं होतं. उपविजेता जो आहे तो पाकिस्तान राहिलेला आहे. तर हे सगळे मुद्दे तुम्ही लक्षात ठेवा. उत्तर जे आहे ते भारत या ठिकाणी याचं उत्तर आहे. आणि हा भूतान जो आहे, भूतानला काय मिळालेलं आहे माहिती आहे का, याच्यामध्ये भूतानला फेअर प्ले पुरस्कार मिळाला बघा या स्पर्धेमध्ये. तर एवढा मुद्दा तुम्ही या ठिकाणी व्यवस्थित लक्षात ठेवणार आहात. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. आता प्रश्न विचारलाय सलग दुसऱ्या वर्षी भारतातील सर्वात मौल्यवान ब्रँड कोणता ठरला. सलग दुसऱ्या वर्षी भारतातला सर्वात मौल्यवान ब्रँड विचारलाय. मग या ठिकाणी टाटा कन्सल्टन्सी आहे, एचडीएफसी आहे, इन्फोसिस आहे आणि एअरटेल आहे. ह्या सगळ्या कंपन्या चर्चेत होत्या बघा. याच्यामध्ये एअरटेल सोडली ना तर ह्या तीनही चर्चा या वर्षामध्ये या तीनही कंपन्या या वर्षामध्ये चर्चेत आहेत. तर त्याच्याबद्दलचे मुद्दे तुम्हाला पुस्तकात दिलेले आहेत, आपण ते पण तुम्ही बघून घ्या. आणि आता या ठिकाणी क्रमवारी सांगतो तुम्हाला. टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस जे आहे ते पहिल्या क्रमांकावरती आलेलं आहे मोस्ट व्हॅल्युएबल इंडियन ब्रँड्स मध्ये. एचडीएफसी बँक दुसऱ्या क्रमांकावर आहे, इन्फोसिस 3ऱ्या आणि एअरटेल 4थ्या आहे. बाकी उर्वरित कंपन्या ज्या आहेत त्या पण तुम्हाला इथं दिसत आहेत. तर इथं उत्तर विचारलेलं आहे टाटा कन्सल्टन्सीच्या बाबतचा प्रश्न येतो. म्हणजे उत्तर जो आहे
तो टाटा कन्सल्टन्सी येणार आहे. एवढा मुद्दा तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. यानंतर पुढच्या प्रश्नाकडे आपण जाऊया. प्रश्न बघा, सीमा रस्ते संघटना जी आहे तिचे 28वे महासंचालक कोण बनलेले आहेत? सीमा रस्ता संघटना जी आहे तिचे 28वे महासंचालक. आता पुन्हा एकदा प्रकाश अण्णा महानवर, रघु श्रीनिवास, रजनीश शेठ, दिनेश दास. पुन्हा एकदा लोक पाठ करायचे बघा. रजनीश शेठ पासून सुरुवात करूया. महाराष्ट्र लोकसेवा आयोग एमपीएससी जी आहे, एमपीएससी अध्यक्ष बनलेत. यानंतर आपण प्रकाश अण्णा महानवर कडे आलो तर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ जे आहे सोलापूरचं, त्याचे ते कुलगुरू बनलेत नाही का. यानंतर इकडे आपण आलो दिनेश दास यांच्याकडे जर आलो तर युपीएससी चे सदस्य बनलेत ते. आणि इकडे राहिले रघु श्रीनिवासन, तर उत्तर यायला पाहिजे रघु श्रीनिवासन. काय उत्तर यायला पाहिजे? रघु श्रीनिवासन. पर्याय क्रमांक दुसरा. चला बघून घ्या. उत्तर रघु श्रीनिवासन बरोबर आहे. चला यानंतर पुढच्या भागाकडे आपण जाऊया. पुढचा प्रश्न आपल्याला असा विचारलेला आहे बघा, जागतिक अहिंसा दिवस कधी असतो? कोणता दिवस? जागतिक अहिंसा दिवस कधी असतो? पर या ठिकाणी जागतिक अहिंसा दिवसाच्या बाबतचे मुद्दे आहेत बघा. 1 ऑक्टोबर, 2 ऑक्टोबर आणि 4 ऑक्टोबर. आता तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की बाबा महात्मा गांधी जे आहेत ते अहिंसेसाठी ओळखले जातात आणि महात्मा गांधीचा जन्मदिवस जो आहे तो 2 ऑक्टोबरला असतो. त्याच दिवशी अजून एका व्यक्तीचा जन्मदिवस असतो. कोणाचा असतो? यांचा, आपले हे, एक मिनिट थांबा, लाल बहादूर शास्त्री. आता तो जन्मदिवस पुण्यतिथी ते कन्फर्म करून घ्या, थोडं मला कन्फ्युजन व्हायले. तर बघा 1 ऑक्टोबर 2023 ला जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन साजरा केला जातो आणि त्याची थीम आहे बघा रेझिलन्स ऑफ ओल्डर पर्सन्स इन चेंजिंग वर्ल्ड, या वर्षीची थीम. त्याच्यानंतर 2 ऑक्टोबर 2023 हा जागतिक अहिंसा दिवस आहे. ऍक्शन फॉर पीस या वर्षीची थीम राहिली, म्हणजे उत्तर या ठिकाणी 2 ऑक्टोबर यायला पाहिजे. आणि 4 ऑक्टोबर 2023 ला जागतिक प्राणी दिवस साजरा करण्यात आला. त्याची थीम होती ग्रेट ऑर स्मॉल लव्ह देम ऑल, ही जागतिक प्राणी दिवसाची थीम होती. तर या ठिकाणी तुम्हाला मुद्दा लक्षात ठेवायचा, महात्मा गांधीचा जो जन्मदिवस असतो, जी जयंती असते 2 ऑक्टोबरला, त्या दिवशी जागतिक अहिंसा दिवस जो आहे त्याच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. एवढं लक्षात ठेवा. चला हे पालकमंत्र्यांची यादी आताच्या. आता प्रश्न आहे बघा, कोणत्या शहरामध्ये हेवा इंटरनॅशनल होम टेक्सटाईल समिट आयोजित करण्यात आली? आता हे जे शहर आहेत हे पण या महिन्यामध्ये, या आठवड्यामध्ये चर्चेत आहेत. मुंबई, वाराणसी, प्राग आणि नागपूर. तर मग नागपूरच्या बाबत तुम्हाला टीसीएस कडून बऱ्याच वेळा प्रश्न दिव्यांग अनुभूती पार्क वरती विचारण्यात आला होता. त्याच्यानंतर 108वे विज्ञान सायन्स काँग्रेस त्या ठिकाणी आयोजित करण्यात आलं होतं. तो भाग पण तुम्ही रिवाइज केला पाहिजे, पर्याय तुमच्या समोर आला की. आता बघा हेवा इंटरनॅशनल होम टेक्सटाईल समिट जे आहे त्याचं आयोजन वाराणसीला झालं, उत्तर प्रदेश मधल्या. नंतर आहे खादी आणि ग्रामोद्योग आयोगाद्वारे खादी महोत्सवाचं आयोजन झालं मुंबईमध्ये. याच्यानंतर बघा नितीन गडकरी यांनी 27व्या जागतिक रोड काँग्रेसमध्ये, आता 27वी जागतिक रोड काँग्रेस जी आहे ही कुठं आयोजित झाली? तर प्राग या ठिकाणी आयोजित झाली, चेक प्रजासत्ताक या देशामध्ये. आणि 108वी विज्ञान काँग्रेस जी आयोजित झाली ती नागपूरला आयोजित झाली. आपल्याला विचारलं होतं हेवा इंटरनॅशनल होम टेक्सटाईल, तर तिचं उत्तर काय यायला पाहिजे? वाराणसी यायला पाहिजे. पर्याय क्रमांक दुसरा या ठिकाणी याचं बरोबर उत्तर आहे. तर अशा प्रकारच्या काही घडामोडी मी तुम्हाला या ठिकाणी शिकवलेल्या आहेत. याच्यानंतर उर्वरित जो भाग आहे तो देखील भाग आपण पुढच्या लेक्चरमध्ये घेऊया. तोपर्यंत आपण या ठिकाणी थांबूया आणि भेटूया नेक्स्ट लेक्चरमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. आणि जर पुस्तक मागवायचं असेल तर दिलेली इन्फॉर्मेशन आहे, या नंबरवर कॉल करून तुम्ही पुस्तक मागवू शकता.